नमस्कार. JMFC च्या लेक्चर सिरीज मध्ये जन अदालत संस्थेतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरसाठी आपल्याला जे वक्ते आहेत त्यांचं परिचय आणि स्वागत करण्यासाठी म्हणून मी ॲडव्होकेट अनिल कुमार जाधव यांना विनंती करतोय की त्यांनी सरांचा परिचय द्यावा आणि त्यानंतर लेक्चरला सुरुवात करावी. हॅलो, एम आय ऑडिबल? माझा येस. आज आपणाला तज्ञ मार्गदर्शक आणि वक्ते म्हणून लाभलेले सिनियर ॲडव्होकेट आणि लेक्चरर श्री ॲडव्होकेट संदीप गुजराती सर यांचा परिचय थोडक्यात मी करून देत आहे. सरांचं शिक्षण जे आहे ते BCom आणि LLM झालेलं आहे. सरांची 38 वर्षांची प्रॅक्टिस आहे सिव्हिल, रेव्हेन्यू आणि कंझ्युमरमध्ये. याशिवाय सर मागील 25 वर्षापासून सिम्बॉयसिस, ILS, मॉडर्न आणि DES लॉ कॉलेज या कॉलेजेसमध्ये लेक्चरर म्हणून सर आहेत. सरांचं अनेक जणांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि सर आता आज आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहे ते इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधील पार्ट 2 याच्यावरती आज मार्गदर्शन करणार आहेत. काल सरांनी पार्ट 1 यावरती त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी आज आपल्याला ते वक्ते म्हणून लागले, सर्वांनी शांतपणे त्यांचं संपूर्ण ऐकून घ्यावं आणि कुणाला काही क्वेरीज असेल तर ती सर्वात शेवटी विचारावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सरांनी त्यांचं पुढचं मार्गदर्शन लेक्चर चालू करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. थँक्यू अँड गुड इव्हनिंग एव्हरीवन. काल पार्ट 1 मधले पहिले 3 चॅप्टर्सच्या बद्दल आपण चर्चा केली. मला मार्गदर्शन म्हटलं की थोडंसं दबाव येतोय की म्हणून मला जरा असं वाटतंय की सगळेच लर्नेड लोक आहेत आणि JMFC ला एक्झाम देऊन अपिअर होणार आहेत म्हणजे जरा जास्त लर्नेड आहेत. सो फ्रॉम माय साईड मला असं वाटतंय की मी कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या या जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याबद्दल तुमच्याबरोबर चर्चा करतोय. माझ्याकडे जे नॉलेज आहे किंवा काही केसेस त्या बाबतीत विच वी हॅव कम अक्रॉस त्याच्याबद्दलचे चर्चा त्या प्रोव्हिजन प्रमाणे डिस्कस करतोय. सो आता नवीन चॅप्टरकडे आहे की चॅप्टर 4 इज परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. की आपण काल जसं बघितलं की फॉर्मेशन ऑफ ॲग्रीमेंट आपण बघितलं की प्रपोजल आणि ॲक्सेप्टन्स आणि मग दॅट फॉर्म्स दी ॲग्रीमेंट. मग आपण हे बघितलं की ॲग्रीमेंट टू बी व्हॅलिड ॲग्रीमेंट मग त्याचे काय टर्म्स कंडिशन्स आहेत किंवा व्हॉट आर दी नेसेसिटीज टू फॉर्म अ लीगल अँड व्हॅलिड ॲग्रीमेंट अँड हाऊ ॲग्रीमेंट इज कन्व्हर्टेड इन टू कॉन्ट्रॅक्ट. आता एकदा कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर एक म्हणजे खरी त्या कॉन्ट्रॅक्टची मी असं म्हणेन की एक्झामिनेशन परीक्षा सुरू होते. कारण मग असं असतं की आता आपण असं येतो की एकदा कॉन्ट्रॅक्ट झाला की देर इज अ प्रॉमिस अगेन्स्ट प्रॉमिस विच इज व्हॉट आय फील की एक प्रॉमिस एकाने केलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्याने त्याला काही प्रॉमिस केलेलं आहे आणि प्रॉमिस अगेन्स्ट प्रॉमिस असल्यामुळे देर इज परफॉर्मन्स ऑफ दॅट प्रॉमिस की आपण एखाद्याला एखादं वचन दिलेलं आहे आणि आता आपण कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे. त्यामुळे आता त्याप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या त्या ॲग्रीमेंट मधल्या टर्म्स कंडिशन्स प्रमाणे आपल्याला परफॉर्म करायचं आहे. सो परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये बेसिक जो रूल आहे दॅट पार्टीज टू परफॉर्म देअर प्रॉमिसेस. लाईक व्हेरी सिम्पल एक्झाम्पल की देअर इज अ कॉन्ट्रॅक्ट फॉर सप्लाय ऑफ गुड्स. सो प्रॉमिस इज की अमुक एक प्रकारचे गुड्स आहेत ते सप्लाय होणार आहेत अँड त्याला समोरनं ॲक्सेप्टन्स आहे की अमुक प्रकारचा जर गुड्स सप्लाय झाले तर त्याचे एवढे प्राईस आम्ही देऊ आणि म्हणून दोन्ही बाजूनी परफॉर्मन्स सुरू होतं. आता लाईक यांनी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सुरू करायची, त्यांनी ॲडव्हान्स पाठवायचा, यांनी काही सॅम्पल पाठवायचे, ते सॅम्पल त्यांनी अप्रूव्ह करायचे. सो दोन्ही बाजूनी हा परफॉर्मन्स होणं हे अपेक्षित असतं. आणि याच्यामधलं दुसरं जे अंडरलाईन प्रिन्सिपल आहे
कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे की ज्या लोकांनी ऍग्रीमेंट केलेलं आहे, ज्या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे, तर ती त्यांची प्रिन्सिपल जबाबदारी आहे की ती त्यांनी परफॉर्म करायची. एनी बीला प्रॉमिस केलं की अमुक पद्धतीने करायचं, तर एचं प्रॉमिस एनी परफॉर्म करायचं, बीचं प्रॉमिस बीनी परफॉर्म करायचं आणि त्याप्रमाणे परफॉर्मन्सची जबाबदारी ही कायद्याने फिक्स केलेली आहे. आता हा एक जनरल रूल झाला. आपल्याकडे जसं मी काल सांगितलं की इतकं सिंपल गोष्टी आपल्याकडे होत नसतात. आपल्याकडे नेहमी, आणि म्हणूनच आपल्याकडे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टचे जजमेंट्स आपल्याकडे बाइंडिंग आहेत, आपल्याकडे ऍप्लिकेबल होतात, आपल्याला गायडन्स आहे त्याचा. हे कशामुळे आहे, तर देर इज अ इंटरप्रिटेशन ऑफ लॉ. आणि म्हणून जरी परफॉर्मन्सचं जबाबदाऱ्या फिक्स कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे झालं, तर त्याचं एक लार्जर इंटरप्रिटेशन कसं होऊ शकेल. आता त्याचं एक थोडक्यात असं आहे की असाइनमेंट ऑफ राईट्स. तर प्रॉमिसर आणि प्रॉमिसी आणि त्यांच्यामधला तो कॉन्ट्रॅक्ट होऊन आता परफॉर्मन्सेस फिक्स झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये या दोघांपैकी एकाला स्वतःच्या ज्या काही राईट्स ड्युटीज आहेत त्या असाइन करता येतील का. सो सुप्रीम कोर्टाने एका निर्णयामध्ये असं म्हटलं की जनरली इफ नॉट प्रोहिबिटेड, तर ह्या ज्या राईट्स कॉन्ट्रॅक्टमध्ये क्रिएट झालेल्या आहेत या असाइनेबल असतील. सो बेसिक प्रिन्सिपल की ती ज्याची त्याची जबाबदारी आहे परफॉर्मन्सची, ज्यांनी अग्रीमेंट केलेलं आहे. आणि आता त्याचं इंटरप्रिटेशन असं आहे का जर कुठेही प्रोहिबिट झालेलं नसेल तर मात्र अशा राईट्स असाइन करता येतील. आता या असाइनमेंटचं एक प्रॅक्टिकल आपल्या प्रॅक्टिसमध्ये नेहमी येणारा प्रश्न आहे की माझ्याकडे डेव्हलपमेंट अग्रीमेंट आणि पॉवर ऑफ अटर्नीच्या बाबतीमध्ये नेहमी असा प्रश्न येतो की डेव्हलपमेंट अग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे एक लँड ओनर असतो, तो त्याची प्रॉपर्टी डेव्हलपमेंटला देतो, एक बिल्डर बघतो त्याला सगळं डेव्हलपमेंट, मग अगेन देर इज अ अग्रीमेंट or there is a final concluded contract for grant of development rights. ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता अशा प्रकारच्या राईट्स कुणाला असाइन करता येतील का, बिल्डर डेव्हलपरला. आणि मग असे एक दोन वेळेला गोष्टी झाल्या की बिल्डर डेव्हलपरनी त्याप्रमाणे काम सुरू केलं, एक 6 महिने गेले आणि 6 महिन्यानंतर हा बिल्डर डेव्हलपर तिथे साईटवर दिसेच ना. मग असं कळलं की त्यांनी परत सब कॉन्ट्रॅक्ट करून दुसऱ्याला त्याच्या राईट्स असाइन केलेत. आता काम तर एका बाजूला चालू आहे, परंतु असाइनमेंट जो असाइनी आहे तो कुठेच ह्या ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टमध्ये नव्हता. मग आता लायबिलिटी कोणावर फिक्स करायची, असे प्रश्न येतील. आता ओरिजिनल आपण जसं बघितलं की परफॉर्मन्सची जबाबदारी पार्टीज टू द कॉन्ट्रॅक्टवर आहे. त्यामुळे याही केसमध्ये ज्या लोकांनी बिल्डर डेव्हलपरनी डेव्हलपमेंट अग्रीमेंट केले त्याचीच ती जबाबदारी आहे की त्यांनी ते अग्रीमेंट परफॉर्म करायचं. पण जर अशा प्रकारचे असाइनमेंट असतील तर आता ही जे काही उदाहरण झालं हे इनडायरेक्ट असाइनमेंटचं झालं, परंतु काही वेळेला ऑफिशियल असाइनमेंट होतं की तो बिल्डर डेव्हलपर असेल किंवा कुठली एक पार्टी टू द कॉन्ट्रॅक्ट असेल, ही ऑफिशियली असाइन्स हिज राईट्स. म्हणजे तो त्या एक रितसर रजिस्टर्ड असाइनमेंट डीड करून त्या राईट्स दुसऱ्याला देतो. मग ह्या असाइनमेंटचं काय, मग त्याच्यातल्या परफॉर्मन्सची जबाबदारी कोणाची. तर मग अशा बाबतीमध्ये मग जसे आपण बघत असतो की आपण जसं प्रॅक्टिसमध्ये पुढे जातो तस तसं आपल्याला या बाबतीमधले अनुभव येत जातात आणि त्याप्रमाणे आपल्या ड्राफ्टिंगमध्ये आपण सुधारणा करत जातो. आता ज्या वेळेला प्रॉपर्टी डेव्हलपमेंटचा प्रश्न असतो त्यावेळेला तो जो प्रॉपर्टी ओनर असतो तो एखादा रेप्युटेड बिल्डर शोधतो आणि त्याची अशी अपेक्षा असते की मी हा बिल्डर शोधलाय, यांनी ही प्रॉपर्टी डेव्हलप करावी जेणेकरून ही चांगल्या पद्धतीने दर्जेदार कामाली प्रॉपर्टी डेव्हलप होईल. मग अशा वेळेला हे जे असाइनमेंट आहे, जर असं असाइनमेंट प्रोहिबिट नाहीये तर मग बाय कॉन्ट्रॅक्ट इट कॅन बी प्रोहिबिटेड. आणि म्हणून मग डेव्हलपमेंट अग्रीमेंट पॉवर ऑफ अटर्नीमध्ये अशा अटी टाकल्या जाऊ शकतात की तुमचं स्किल बघून आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी डेव्हलपमेंटला देतोय अँड देअरफॉर यू कॅनॉट असाइन युअर राईट्स. सो देअरफॉर बाय कॉन्ट्रॅक्ट सच असाइनमेंट ऑफ
दी परफॉर्मन्स, वाईल ऑन दी सब्जेक्ट ऑफ परफॉर्मन्स, हा जो परफॉर्मन्स आहे हा असाइन करायला प्रोहिबिट करता येईल. आणि म्हणूनच जसं मी तुम्हाला बिल्डिंग डेव्हलपमेंटचं सांगितलं, तर ते एका पर्टिक्युलर त्याचे स्किल्स, त्याचं रेप्युटेशन याच्याप्रमाणे आपण त्याच्याशी केलेलं असतं. आणि म्हणून आपण आता कॉन्ट्रॅक्टमध्ये, त्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये असा क्लॉज टाकू शकतो की हे तुम्हाला पर्सनली आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, देर शॅल नॉट बी एनी असाइनमेंट, or if at all there is a assignment, then it shall be with the prior permission of the other side. सो अशा प्रकारचे परफॉर्मन्सची जबाबदारी, जसं मी सांगितले की प्रिन्सिपल रेस्पॉन्सिबिलिटी टू परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट इज टू दी सिग्नेटरीज ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. परंतु सर्कमस्टन्सेस असे येतात, जसं आपला स्कोप वाढत जातो, इथे आपण फक्त सप्लाय ऑफ गुड्स आणि परचेस ऑफ गुड्सवर आहोत, पण असे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट्स होतात आणि त्याच्यामध्ये मग परफॉर्मन्सचा प्रश्न येतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन होतं. अँड देअरफॉर दी एक्सेप्शन इज असाइनमेंट, that assignment can be validly done if not prohibited. And therefore ज्या वेळेला तुम्हाला असं वाटत असतं की समोरच्या माणसाचं स्किलच मला कॉन्ट्रॅक्टमध्ये पाहिजे आहे, त्यावेळेला तुम्ही आवर्जून असा क्लॉज प्रोहिबिटिंग असाइनमेंट हा करू शकता. आता दुसरी एक याच्यामध्ये काही वेळेला प्रॉब्लेम येतो की दोन पार्टी ज्या आहेत ज्यांनी ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, त्यापैकी एक पार्टीची डेथ होते. डेथ म्हणा किंवा असं आपण म्हणू की तो इनकेपेबल होतो. मग काय करायचं? तर मग कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असं सांगतो की जर त्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह असतील, लिगल हेअर्स असतील किंवा एक पार्टनरशिप फर्म आहे, त्या पार्टनरशिप फर्म तर्फे एका पार्टनरनी हे सगळे कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत. सो आफ्टर हिज डेथ, ॲज पर दी पार्टनरशिप ॲग्रीमेंट, पार्टनरशिप कंटिन्यूज, देन दॅट कॅन बी कॉल्ड ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह. अँड देअरफॉर दी ड्युटी ऑफ परफॉर्मन्स ही त्या रिप्रेझेंटेटिव्हवर जाते. मग आता पुन्हा रिप्रेझेंटेटिव्हवर ती रिस्पॉन्सिबिलिटी जाईल आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे त्याचा परफॉर्मन्स करावा लागेल, हेही पुन्हा केस टू केस आहे. आता पर्सनल स्किल्स आहेत. मला एक अशा प्रकारचे आले होते की स्कल्पचर्स, हे स्कल्पचर्स करून द्यायचे. एका ठिकाणी बऱ्याचशा लोकांचे स्कल्पचर्स तयार करून देण्याचा कॉन्ट्रॅक्ट झाला. स्वतः जो स्कल्पचर होता तोच त्याची डेथ झाली. आता इथे याला आपण असं म्हणायचं कायद्याच्या भाषेत की पर्सनल स्किल, की त्याच्या पर्सनल स्किलच्या बाबतीत तो कॉन्ट्रॅक्ट केला होता, ते बघून कॉन्ट्रॅक्ट केला होता, विच कॅनॉट बी असाइन, विच कॅनॉट बी रिप्रेझेंटेड बाय एनी अदर पर्सन. सो इन दॅट केस जर पर्सनल स्किल्सवर झालेला कॉन्ट्रॅक्ट असेल अँड इन केस ऑफ डेथ ऑफ दॅट पर्सन, अशा वेळेला जर कॉन्ट्रॅक्ट पुढे जाऊ शकत नसेल तर तो कॉन्ट्रॅक्ट फ्रस्ट्रेट होईल आणि देन दे विल गेट अ राईट टू रिवोक दी कॉन्ट्रॅक्ट, किंवा तो कॉन्ट्रॅक्ट फ्रस्ट्रेट झाल्यामुळे कॅन्सल होऊ शकतो ऑफिशियली. सो दिस इज व्हॉट इज दी पोझिशन ऑफ परफॉर्मन्स. म्हणून मग परफॉर्मन्सची बेसिक राईट आणि त्याच्या बाबतीतलं पॉसिबल येणारे प्रॉब्लेम जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट ऍक्टनी या चॅप्टर 4 मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. आता थोडंसं परफॉर्मन्सच्या बाबतीत आपण अजून पुढे जाऊयात की आपण जसं म्हणतो की परफॉर्मन्स हा दोन्ही पार्टीजकडनं झाला पाहिजे. जसं आपण मगाशी मशिनरीच्या बाबतीत बघितलं, तर ज्या वेळेला मशिनरीच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्ट झालेला असेल त्यावेळेला दोन्हीकडनं परफॉर्मन्सेसचे ड्युटीज झालेल्या असल्या पाहिजे. आणि म्हणून जसं जर मगाशी सांगितलं की एकाने एक स्टेप घेतली तर दुसऱ्याने दुसरी स्टेप घेणं त्या बाबतीत आवश्यक आहे. आणि म्हणून समोरासमोर परफॉर्मन्सेस ची तयारी ही दाखवली जाणं आवश्यक आहे. आणि अशी जर तयारी समोरच्या पार्टीने दाखवली नाही तर मग
जो परफॉर्मर आहे का जो कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे परफॉर्मन्स देतोय तर त्याला त्याच्या बाबतीत राईट्स येतील की समोरनं त्याचा परफॉर्मन्स होत नाहीये. बऱ्याच वेळेला असं असतं की कॉन्ट्रॅक्ट्समध्ये टाईमलाईन ठरलेली असते. जसं आपलं एक फ्लॅटचं ॲग्रीमेंट आहे तर टाईमलाईन ठरलेली असते की तुम्ही फ्लॅट बुक केलेला आहे, तुम्हाला 18 महिन्यांनी 24 महिन्यांनी पोझिशन मिळेल. तर मग ते जे परफॉर्मन्स आहे त्याला टाईमलाईन अटॅच होते की या टाईमलाईन मध्ये हा परफॉर्मन्स झाला पाहिजे आणि देअर दी टाइम प्लेज इम्पॉर्टंट रोल. जसं आपण सगळ्यांना माहिती आहे की इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, त्याचप्रमाणे प्लेस. बऱ्याच वेळेला कॉन्ट्रॅक्टमध्ये एखादी जागा महत्वाची असते. आता शिपमेंट्स, तर त्या शिपमेंट्समध्ये ज्या वेळेला कुठेतरी शिपिंगनी एखाद्या गुड्सची डिलिव्हरी येते तर त्यावेळेला त्या गुड्सची डिलिव्हरी ही अमुक ठिकाणी झाली पाहिजे, हे खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून काही वेळेला कॉन्ट्रॅक्टमध्ये प्लेस पण महत्वाची असते आणि म्हणून परफॉर्मन्स ज्या वेळेला एक्सपेक्टेड असतो त्या परफॉर्मन्सला टाइम किंवा प्लेस हे कनेक्ट झाले पाहिजे, कनेक्ट होऊ शकतात. आणि जर तसे कनेक्शन असेल तर त्याचा सुद्धा स्ट्रिक्ट परफॉर्मन्स हा परफॉर्मरला करावा लागतो. आता बऱ्याच वेळेला असं गोष्टींमध्ये परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये असं आहे की वन साइड परफॉर्म्स हीच पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड अदर साइड इज एक्सपेक्टेड टू रेसिप्रोकली रिस्पॉन्डिंग. तर एक अशी केस झाली की रिडेव्हलपमेंट प्रॉपर्टीची चालली होती. आता या रिडेव्हलपमेंटमध्ये आपल्याला माहिती आहे की जुन्या सोसायट्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या पाडून त्याच्या जागी नवीन फ्लॅट्स वगैरे बांधले जातात. या केसमध्ये असं झालं की जुन्या फ्लॅट धारकांनी फ्लॅट खाली करून दिले, बिल्डिंग पाडली, बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट सुरू झाली आणि नवीन फ्लॅट्स ज्या वेळेला तयार व्हायला लागले त्यावेळेला जुन्या फ्लॅट होल्डर्सला कुठले फ्लॅट्स द्यायचे त्या बाबतीमध्ये त्यांना परफॉर्मरनी म्हणजे बिल्डर डेव्हलपरनी तो परफॉर्मन्स करतो की तुम्हाला कळवायचं, तुम्हाला बोलवायचं आणि तुम्हाला चॉईस द्यायचा. तर बऱ्याच वेळेला हा जी टाईमलाईन किंवा प्लेसच्या बरोबर अशा पद्धतीचा एक पर्टिक्युलर घटक खूप महत्वाचा असतो. सो इथे या बिल्डर डेव्हलपरनी एका फ्लॅट होल्डरला सांगितले की आता फ्लॅट्स आपले तयार होत आहेत, दिस इज द टाइम ॲज पर ॲग्रीमेंट टू चूज युअर ओन फ्लॅट. किंवा इथं फ्लॅटचं आता अलॉटमेंट होणारे यू रिमेन प्रेझेंट. त्यावेळेला माझा क्लायंट फॉरेनला गेला होता. इकडे फ्लॅट होल्डरची अलॉटमेंट झाली, याच्या ॲब्सेन्समुळे याला एक फ्लॅट अलॉट झाला आणि तो फ्लॅट ॲक्च्युली अलॉट झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्याची जी काही रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट प्रमाणे हा नवीन फ्लॅटची फुलफिलमेंट होतच नाहीये. अँड देअरफॉर इन दोज परफॉर्मन्सेस समटाइम्स ॲज जसा कॉन्ट्रॅक्ट पुढे जाईल तशी एक ऑपॉर्च्युनिटी ची आवश्यकता असते. ज्या वेळेला मशिनरी तुमची तयार होते तर त्यावेळेला ज्या माणसासाठी मशिनरी तयार केलेली आहे त्या माणसाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे की माझ्या आत्ता मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तुमचं मशीन तयार झाले आहे, प्लीज डू व्हिजिट द साईट अँड चेक द परफॉर्मन्स ऑफ द मशिनरी ॲज पर युअर ओन स्पेसिफिकेशन. तर त्यामुळे परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला ऑपॉर्च्युनिटीचा प्रश्न येतो. आता या केसमध्ये पुढे कंझ्युमर केस झाली आणि तो प्रश्न आला की देअर वॉज अ क्वेश्चन ऑफ ऑपॉर्च्युनिटी दॅट वॉज टू बी ऑफर्ड. आणि मग ही ऑपॉर्च्युनिटी त्यांनी बिल्डरने दिली असताना फ्लॅट होल्डर इथे ॲबसेंट असल्यामुळे घेऊ शकला नाही. शेवटी जाऊन त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झालं. बट वी रिलाइड ऑन दी पर्टिक्युलर प्रोव्हिजन ऑफ कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट की परफॉर्मन्सच्या मध्ये एक ऑपॉर्च्युनिटी आहे, ही ऑपॉर्च्युनिटी सफिशियंटली मला ऑफर झाली नाही. ही शुड हॅव वेटेड फॉर मी टू चूज द फ्लॅट
मला अमुक तारखेला ही तिथे बोलवणं येणार आहे आणि त्यावेळेला मी तिथेच असणार आहे, ही काही शक्यता नव्हती. आणि म्हणून ऑपॉर्च्युनिटी ही दोन्ही पार्टीजला मिळाली पाहिजे. सो ऑपॉर्च्युनिटी ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल. अशाच प्रकारचं एक दुसरं त्याच्यामधली पॉसिबिलिटी परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये नेहमी येते की काही वेळेला कॉन्ट्रॅक्ट पुढे जातो आणि असं दिसतं की होल प्रॉमिस कॅनॉट बी परफॉर्म. इफ दी होल प्रॉमिस इफ इट कॅनॉट बी परफॉर्म, मग काय करायचं? पुन्हा त्याचं इंटरप्रिटेशन आहे की जर पूर्णपणे प्रॉमिस कंप्लीट करता येत नसेल तर मग कॉन्ट्रॅक्ट मधल्या दुसऱ्या पार्टीला तो कॉन्ट्रॅक्टचा पुनर्विचार करण्याची, म्हणजे आपल्या लिगल भाषेत जे काल आपण बघितलं व्हायडेबल कॉन्ट्रॅक्ट, की प्रॉमिसर इज नॉट एबल टू कंप्लाय होल ऑफ द प्रॉमिस, then the other party gets opportunity whether to accept the contract as it is or to avoid it. That is voidable contract. Again, a practical example which I have come across की पुन्हा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टच झालेला होता आणि त्याच्यामध्ये हे रोड वाईडनिंग, तुमचे TDR, तुमचा FSI, तो पेड FSI, अशा बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व होत्या. आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट करताना असं झालं होतं की शक्यतो सगळ्या फ्लॅट होल्डर्सला 3 बेडरूम हॉल किचनचे फ्लॅट्स दिले जातील. जसं पुढे कॉन्ट्रॅक्ट गेलं, कन्स्ट्रक्शन सुरू झालं, तसं लक्षात यायला लागलं की जो काही एक्सपेक्टेड TDR FSI होता हा त्या गव्हर्नमेंट रूल्समुळे तितका आता शक्य नाहीये आणि ओनली पार्ट कॅन बी गिवन, म्हणजेच थोडक्यात 3 BHKच्या ऐवजी 2 BHK देऊ शकेल. आणि मग अशा बाबतीमध्ये पुन्हा त्याचे नियम आहेत की लाईक ॲक्विजन्स म्हणजे काय, की जरी कॉन्ट्रॅक्ट त्याच्या अटी शर्तीनुसार चालला नाहीये तरी सुद्धा समोरची पार्टी पेमेंट करत राहते आहे, व्हिजिट करते आहे आणि फ्लॅटचं काम चालू आहे, तर त्या बाबतीमध्ये असं आहे की देअर इज अ डीम कन्सेंट, की जरी होल परफॉर्मन्स होत नसला तरी जो पार्ट परफॉर्मन्स होतोय हा मला ऍक्सेप्टेबल आहे. दॅट इज कॉल्ड इन द लिगल लँग्वेज ॲज ॲक्विजन्स. आणि म्हणून ज्या वेळेला प्रॉमिस ॲज अ होल कंप्लाय होत नसेल कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे, तर ज्याच्याकडनं ही कमतरता राहतीये त्याच्या समोरच्या पार्टीला 2 ऑप्शन, जसं मी आपल्याला सांगितलं आहे की एक ऑप्शन म्हणजे आहे की माझ्या बाबतीत स्ट्रिक्टली असा कॉन्ट्रॅक्ट झाला होता, मला असंच पाहिजे. इफ इट इज नॉट हॅपनिंग देन आय वॉन्ट टू अवॉइड द कॉन्ट्रॅक्ट, व्हायडेबल कॉन्ट्रॅक्ट. परंतु त्यामध्ये जर असं त्यांच्या कृतीतनं असं असेल की लाईक पेमेंट, वेळोवेळी काही NOCs देणं किंवा ह्या गोष्टी जर काही घडत असतील आणि त्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये त्याची संमती दिल्याचं दर्शवतंय, देन दॅट होल प्रॉमिस नीड नॉट बी कंप्लाइड विथ वेन देर इज अ ॲक्विजन्स. सो परफॉर्मन्सच्या मध्ये अजून एक अशा प्रकारचं सुद्धा गोष्ट येऊ शकते आणि तिथे संपूर्ण प्रॉमिस कंप्लीट करण्याची जी अट आहे ती थोडीशी शिथिल होऊ शकते अँड दॅट बाइंड्स दी अदर पार्टी. सो दिस इज ऑल्सो वन थिंग टू बी नोटेड ॲज फार ॲज परफॉर्मन्स इज कम्प्लिटेड. परफॉर्मन्समध्ये एक अजून एक गोष्ट येते की परत आपण बेसिक रूलकडे येऊयात की who needs to perform the contract? तर प्रॉमिसर नीड टू परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. परंतु आता जसं मी सांगितलं की आपण ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहेत, बिझनेसमध्ये ऍडव्हान्समेंट झालेले आहेत, बऱ्याच गोष्टींचे नवीन काही गोष्टी. आता आपल्याकडे जॉईंट व्हेंचर नावाचा कन्सेप्ट कधी नव्हता, तो आता हे जॉईंट व्हेंचर्स आलेले आहेत. मग अशा बाबतीमध्ये की जी बेसिक गोष्ट आहे की परफॉर्मन्स मस्ट बी डन बाय द पार्टी हू हॅज प्रॉमिस टू परफॉर्म. मग आता त्याच्यामध्ये पुढे जाऊन स्कोप निर्माण झाले की एजंट्स, की परफॉर्मन्स थ्रू एजंट्स, परफॉर्मन्स
थ्रू सर्वंट्स. एक बिल्डर आहे, त्या बिल्डरनी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे, बट ही सब कॉन्ट्रॅक्ट इट टू द कॉन्ट्रॅक्टर. आणि मग अशा पद्धतीला आपण म्हणू शकतो की जिथे जो बेसिक रूल आहे तो रूलवर तुम्ही इन्सिस्ट करता आहात आणि त्याला इंटरप्रिटेशनला पण स्कोप आहे. दॅट इफ द कॉन्ट्रॅक्ट इज ऑफ सच अ नेचर दॅट द पार्टी हू इज प्रॉमिसिंग, सो प्रॉमिसर मे गेट द वर्क डन थ्रू सम एजंट्स. आणि मग आहे आता आपल्याकडे पुढे जरी आपल्याकडे आत्ता चर्चेला नसलं तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा एजन्सी म्हणून एक मोठा हे आहे. मला म्हणजे तुमच्या ऑर्गनायझरलाही सांगायचं आहे की या एजन्सीजवर सुद्धा एखादं लेक्चर त्यांनी ठेवलं तर हे सुद्धा खूप उपयोगी आहे. कारण या एजन्सीची जी प्रिन्सिपल्स आहेत ती सगळी पॉवर ऑफ अटर्नीला ऍप्लिकेबल होतात. सो पॉवर ऑफ अटर्नी होल्डर इज अ एजंट. अँड देन व्हॉट आर दी ड्युटीज ऑफ एजंट. ओव्हररायडिंग इफेक्ट काय आहे की तुम्हाला इतक्याच पॉवर्स दिल्या आहेत पण तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त काही गोष्टी केल्या आहेत, पण त्या बाइंडिंग फोर्स. तर ह्या त्या एजन्सीमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली आजकालच्या आपल्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये लाईफमध्ये पॉवर ऑफ अटर्नीचे प्रश्न नेहमी येतात आणि त्याप्रमाणे ती एजन्सीचा सुद्धा जो कन्सेप्ट आहे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधला हा सुद्धा एक स्पेसिफिकली चांगला अभ्यासाचा विषय आहे. as far as now coming back to the performance, so या परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये रिझनेबली एजंट्स सर्वंट्स नेमून त्यांच्या थ्रू परफॉर्मन्स करून घेतला विच इज ऑफ द सेम क्वालिटी ऑफ द सेम प्रॉमिस ॲज पर द कॉन्ट्रॅक्ट, देन सच परफॉर्मन्स कॅन बी डायल्युटेड टू दॅट एक्सटेंट. अशा पद्धतीचं आहे. आता याच्यामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं की परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला गोष्टींचं टाइम आणि प्लेसच्या वरच्या कॉन्ट्रॅक्ट्स येतात आणि त्यामुळे व्हाईल ड्राफ्टिंग दोज कॉन्ट्रॅक्ट्स ऑर इफ देर इज अ डिस्प्यूट तर त्याच्यामध्ये आपण टाइमलाईन किंवा प्लेसची जी रिक्वायरमेंट आहे तर ती बघितली पाहिजे. बऱ्याच वेळेला असं असतं की टाइमलाईन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सांगतो की तुम्हाला जर टाइमलाईन नेसेसरी असेल तर तुम्ही ती टाइमलाईन कॉन्ट्रॅक्टमध्ये टाका. बऱ्याच वेळेला कॉन्ट्रॅक्ट्समध्ये अशा पद्धतीची टाइमलाईन टाकलेली नसते. इन दॅट केस इंटरप्रिटेशन ऑर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट दॅट सेज की देन इट हॅज टू बी रिझनेबल टाइम. जर तुम्हाला त्या टाइमलाईन जर ती त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन केली असेल तर ती टाइमलाईन पाळायलाच लागेल. बट जर टाइमलाईन किंवा ही प्लेस ही तिथे मेन्शन केलेली नसेल तर देन रिझनेबिलिटी इज दी बेसिस की त्या रिझनेबल टाइममध्ये तो कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म झाला पाहिजे. सो दिस इज ॲज फार ॲज दी परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि responsibility as to who shall perform the contract, party to the contract or their assignees or agents or servants. So हा परफॉर्मन्स एक पार्ट झाला. याच्या पुढे या परफॉर्मन्स मध्ये एक अजून एक कन्सेप्ट आहे तो म्हणजे रेसिप्रोकल प्रॉमिस. सो प्रॉमिस अगेन्स्ट प्रॉमिस. तर बेस्ट एक्झाम्पल इज इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. इन्शुरन्स कंपनीने प्रॉमिस केले जर तुम्हाला ऍक्सिडेंट झाला तर आम्ही तुम्हाला एवढं एवढं कॉम्पेन्सेशन देऊ. त्याकरता त्यांचे जे इन्शुरन्स प्रीमियम आहेत किंवा त्याच्या स्टेजेस ठरलेले आहेत ते प्रीमियम तुम्हाला वेळच्या वेळेला भरणं आवश्यक आहे. दिस इज कॉल्ड ॲज रेसिप्रोकल प्रॉमिस, प्रॉमिस अगेन्स्ट प्रॉमिस. ज्या वेळेला प्रॉमिस अगेन्स्ट प्रॉमिस असतं त्यावेळेचा अगेन बेसिक कन्सेप्ट की रेसिप्रोकल प्रॉमिसेस ज्या वेळेला असतात त्यावेळेला दोघांकडनंही सायमल्टेनियस परफॉर्मन्स मिळणं आवश्यक आहे. आणि रेसिप्रोकल प्रॉमिसेसमध्ये जर इफ देर इज अ डिफॉल्ट ऑन एनी पार्टी की प्रॉमिस अगेन्स्ट प्रॉमिस असल्यामुळे
एकाने प्रॉमिस कम्प्लीट केलं तर त्याच्या अगेन्स्ट कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे जी ऍक्शन दुसऱ्याकडनं एक्सपेक्टेड आहे ती झालीच पाहिजे, अशी हे आहे. इथं मी इन्शुरन्सच्या कॉन्ट्रॅक्ट बाबतीत आपल्याला सांगितलं. तसाच अजून एक कन्सेप्ट आहे की आपलं नेहमी च्या आपल्या बिझनेसमध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये येणारा कन्सेप्ट आहे फ्लॅट बुकिंग. फ्लॅट बुकिंग ॲग्रीमेंटमध्ये जे आता रेरा प्रमाणे आहे किंवा मोफाच्या सेक्शन 4 प्रमाणे एक ॲग्रीमेंट आहे. तुम्ही जर ते ॲग्रीमेंट बघितलं असेल तर त्या ॲग्रीमेंटमध्ये जो पेमेंट क्लॉज असतो त्या पेमेंट क्लॉजमध्ये अशा आपल्याला 10 स्टेजेस दिसतात की 1 कोटी रुपयाचा फ्लॅट आहे आणि फ्लॅट परचेसरनी कसं पेमेंट करायचं आहे. फर्स्ट स्लॅब झाला की 10%, सेकंड स्लॅब झाला की राहिलेले 10%, अशी स्लॅब वाईज पेमेंट दिलेलं आहे. This is called as reciprocal promise. That builder goes on constructing at the same time simultaneously the flat purchaser goes on paying. This is called as reciprocal promises. मग आता या reciprocal promises मध्ये ऑब्विसली ज्या वेळेला एक पार्टी त्यांचा पार्ट परफॉर्म करते आणि जर दुसरी पार्टी आहे तिने जर डिफॉल्ट केलेला असेल तर मग रेसिप्रोकल प्रॉमिसेस मधला डिफॉल्ट असेल तर जी पार्टी टाइमली त्याचा पार्ट परफॉर्म करतो आहे ही गेट्स राईट टू रिवोक दी कॉन्ट्रॅक्ट ऑर ॲज द केस मे बी त्याला त्याच्याकडनं कॉम्पेन्सेशन, डॅमेजेस, लॉस काहीतरी त्या कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये जशा पद्धतीने डॅमेज असेल तसं मिळू शकतं. तशी एक रेअर केस मी हँडल केलेली आहे की जनरली फ्लॅट परचेसरला काहीतरी डेफिशियन्सी इन सर्व्हिस आहे म्हणून तो नेहमी बिल्डरच्या अगेन्स्ट काहीतरी ऍक्शन घेतो. आम्ही एक ऍक्शन बिल्डरच्या बाजूने घेतली की हे जे मी तुम्हाला टाइमली पेमेंट सांगितले तर 4 पेमेंट त्यांनी केले फ्लॅट परचेसरनी आणि 5व्या पेमेंट पासून हा माणूस गायबच झाला. बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन थांबवू शकत नाही. सो बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन पुढे जात राहिलं परंतु हा पर्टिक्युलर फ्लॅट परचेसर 4 इन्स्टॉलमेंटच्या पुढचे इन्स्टॉलमेंट 5वा झाला, 6वा झाला, 7वा झाला त्यांनी दिलेच नाही. असे 10व्यापर्यंत त्याचा डिफॉल्ट झाला. ब्रेक और व्हायोलेशन ऑफ दी रेसिप्रोकल प्रॉमिस. सो व्हॉट इज द कॉन्सिक्वेन्स? जो टाइमली परफॉर्म करतोय ही गेट्स राईट टू गेट दी डॅमेज और राईट टू रिस्काइंड द कॉन्ट्रॅक्ट. इन दॅट केस आम्ही रेअर सूट फाईल केला की हे जे काही 4 इन्स्टॉलमेंट्स आहेत हे आम्ही त्याला द्यायला परत द्यायला तयार आहोत. हे जे फ्लॅट बुकिंग ॲग्रीमेंट आहे हे कॅन्सल करावं आणि मग सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन त्याचं रिसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालं. त्याला ते जे काही पैसे होते ते काही रिजनेबल इंटरेस्टनी परत करायला लावले आणि अशा गोष्टी झाल्या. आता जर आपण रेरा कायद्याचा अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये याच्या बाबतीत स्पेसिफिक आता प्रोव्हिजन्स आहेत. जसं तिथे फ्लॅट परचेसरला सेक्युरिटीज दिलेल्या आहेत तशाच सेक्युरिटीज या बिल्डरलाही दिलेल्या आहेत की जर फ्लॅट परचेसरच्या बाजूने काही डिफॉल्ट असेल तर व्हॉट आर दी राईट्स ऑफ दी बिल्डर डेव्हलपर और इन दी लँग्वेज ऑफ दी रेरा द प्रमोटर. what promoter gets those rights to act against the flat purchaser. आणि म्हणून ते आहे. त्याच्यामध्ये आता इतक्या पुढे जाऊन प्रगती झाली आहे की त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन करा की या रेट ऑफ इंटरेस्टने तुम्ही ते पैसे परत देऊन टाका आणि कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करा. सो अशा पद्धतीचं हे आहे. सो आपला विषय आहे तो रेसिप्रोकल प्रॉमिसेसचा. सो रेसिप्रोकल प्रॉमिसेस मध्ये प्रॉमिस अगेन्स्ट प्रॉमिस अँड देअरफॉर इट इज एक्सपेक्टेड दॅट बोथ द पार्टीज शॅल परफॉर्म देअर प्रॉमिसेस सायमल्टेनियसली अँड टाइम टू टाइम. आणि म्हणून सेक्शन 55 कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा जो आहे तो टाइम इज द इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट बाबत बोलतो की जसं आपल्याला आता बऱ्याच वेळेला आपण सांगतो की टाइम इज द इसेन्स हे आपण जनरली कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहितो बट इट इज बॅक बाय सेक्शन 55 ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट की ज्या वेळेला असं एक्सपेक्टेड असतं की अमुक वेळेतच
परफॉर्मन्स झाला पाहिजे त्यावेळेला अशा पद्धतीचा क्लॉज, अशा प्रकारची टर्म, अशा पद्धतीची कंडिशन ही कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकली जाऊ शकते. नाऊ इम्पॉर्टन्स ऑफ दॅट इज दॅट की ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे टाइम इज द इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट हे साधं वाक्य, अशी साधी कंडिशन टाकता आहात, तर त्यावेळेला तो टाइम लिमिट पाळणं हे दोन्ही पार्टीजवर बंधनकारक राहतं. मग ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की टाइम इज द इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, तर मग अशा वेळेला टाइम लाईन जर पाळली गेली नाही, आता 2 उदाहरणं माझ्यासमोर आता अशी येत आहेत की नंबर ऑफ मशीन्स मॅन्युफॅक्चर करून घ्यायचे होते आणि त्या मशीनवरनं घेतल्यानंतर त्या मशीनवरचं प्रोडक्शन सुरू होऊन त्या व्यक्तीला ते प्रोडक्शन एक्सपोर्ट करायचं होतं आणि देअरफॉर त्यांनी फॉरेन जे कस्टमर होते त्यांच्याशी विथ टाइमलाईन कॉन्ट्रॅक्ट केला होता. हे जे काही फॉरेन कॉन्ट्रॅक्ट्स आहेत जे मला पुढे द्यायचे आहेत, याचा उल्लेख या प्रिन्सिपल कॉन्ट्रॅक्टमध्ये होता की मला पुढे जाऊन असं करायचं असल्यामुळे तुम्ही मला जी मशिनरी सप्लाय करणार आहेत ती त्या टाइममध्येच केली पाहिजे, सो दॅट आय कॅन अगेन मॅन्युफॅक्चर माय गुड्स अँड सप्लाय देम टू माय फॉरेन कस्टमर्स. आणि तिथे ते मशिनरी वेळेत पोहोचली नाही आणि फक्त केवळ टाइम इज द इसेन्स ह्या क्लॉजवर दावा लढला गेला आणि तिथे त्या टाइम फॅक्टरची बरीचशी चर्चा होऊन त्याला इम्पॉर्टन्स आहे हे सिद्ध झालं आणि त्या पद्धतीने ऑर्डर झाले. सो म्हणून करता ज्या वेळेला परत असं मी म्हणतो की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायचे असतील किंवा आपल्याकडे आलेल्या एखाद्या डिस्प्यूटमध्ये जर टाईमच्या बाबतीमध्ये काही व्हायोलेशन झालं असेल तर तो अभ्यास करणं किंवा तशा पद्धतीचे क्लॉजेस टाकणं हे महत्वाचं आहे. किंवा ज्या वेळेला तुमच्याकडे एखादं डिस्प्यूट रिफर होतंय तर त्यावेळेला टाइमच्या बाबतीमध्ये, प्लेसच्या बाबतीमध्ये काय टर्म्स कंडिशन्स आहेत, तर याचा अभ्यास करून त्या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन करून त्या पद्धतीने लायबिलिटी फिक्स करणे. टुमॉरो सम ऑफ माय फ्रेंड्स विल बी ऑन दी बेंच. सो त्यावेळेला तुमच्या समोर जर असे कॉन्ट्रॅक्ट्स आले आणि त्याच्यामध्ये टाइमली परफॉर्मन्सचा विषय आला तर मग तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं आवश्यक आहे. मग असं आहे का की असा प्रकारचा टाइम इज द इसेन्स हा क्लॉजच टाकून त्याच्यामध्ये त्याचा इम्पॉर्टन्स व्यक्त होणं आवश्यक आहे का, तर तसंही नाहीये. त्याच्याही बाबतीमध्ये असं आहे की इफ द नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज सो की त्याच्यामध्ये दोन्ही पार्टीजला आता माहिती आहे की टाइमली परफॉर्मन्स हा झालाच पाहिजे आणि जर डिफॉल्ट झाला तर मग टाइम इज द इसेन्स असं गृहीत धरून तशा पद्धतीच्या पुढच्या ऑर्डर्स होऊ शकतात. अशा पद्धतीचं आहे. आणि मग कॉन्सिक्वेन्सेस की दॅट इफ इट इज मेन्शन दॅट टाइम इज इसेन्स अँड इफ द पार्टी फेल्स then the other party gets a right to rescind the contract, to cancel the contract and ask for the compensation. आणि म्हणून तुमच्या समोर ज्या वेळेला असा कॉन्ट्रॅक्ट येईल आणि व्हायोलेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट किंवा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टची केस येईल आणि त्याच्यामध्ये परफॉर्मन्सेसचे प्रश्न येतील, तर हे परफॉर्मन्सेस बघताना आपल्याला काही वेळेला ह्याही केसेस येणार आहेत की ज्याच्यामध्ये टाइम, प्लेस याचं महत्व काय आहे हे आपल्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये शोधावं लागेल. कॉन्ट्रॅक्टमध्ये जर ते सापडलं नाही तर आपल्याला त्याचं इमॅजिनेशन करावं लागेल की हा टाइम किती महत्वाचा होता आणि त्या पद्धतीने पुढच्या मग ऑर्डर्स किंवा परफॉर्मन्सेस किंवा त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, डॅमेजेस हे आपण त्याच्यामध्ये ऑर्डर करू शकतो. अशा पद्धतीचा तो सेक्शन 55 आहे. आज एक दुपारीच कॉन्ट्रॅक्ट करताना असं झालं की सेल करतोय. सेल करताना अशी अपेक्षा आहे की प्रॉपर्टी विकली आणि पैसे मिळाले. असा आत्ता कॉन्ट्रॅक्ट केला की परचेसरला 6 महिन्याचा टाइम पाहिजे 25% पेमेंट मिळण्याचा, देण्याचा. तर मग त्यांनी असा टाइम झाला, क्लायंटनी जो प्रॉपर्टी सेल करतोय त्यांनी ते ऍग्री केलं का ठीक आहे, जर एवढे पैसे नंतर देणार असेल तर चालेल,
मग त्यांनी ज्या वेळेला या अटी दिल्या की जे राहिलेलं पेमेंट आहे 20% ते 6 महिन्यांनी आजपासून देणार आहेत, मग त्याच्या पुढे एक वाक्य लिहिलं गेलं की टाइम इज इसेन्स. मग 6 महिन्यांनी जर तो जो 20%चा पार्ट आहे तो जर दिला नाही, then there is the serious defect, default, आणि therefore consequences under section 55 will follow. की ते जर प्रॉमिस पुरं केलं नाही, परफॉर्म केलं नाही, तर त्याप्रमाणे कॉम्पेन्सेशन किंवा डॅमेजेस मागण्याचा अधिकार या सेलरला राहील. सो दिस इज ॲज फार ॲज दी परफॉर्मन्स, रेसिप्रोकल परफॉर्मन्सेस, आणि जे अतिशय महत्वाचं आपल्याला नेहमी वाटतं, तुम्हालाही ते झालेलं असणार आहे की टाइम इज इसेन्स, आणि म्हणून या इम्पॉर्टंट कंडिशन कशी टाकायची आहे आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये ती कशी वाचायची आहे किंवा शोधून काढायची आहे, हा एक खूप महत्वाचा भाग असतो. वकील म्हणूनही आपल्याला ज्या वेळेला तो कॉन्ट्रॅक्ट असतो तर त्या प्रकारे त्या पद्धतीने त्याच्यातले क्लॉजेस इंटरप्रिट करून आर्ग्युमेंट करता येतं. सो दिस इज ॲज फार ॲज दी परफॉर्मन्स इज कन्सर्न. एक मला महत्वाचा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये अजून एक सब्जेक्ट आहे, थोडासा वेगळा आहे, तो म्हणजे सेक्शन 62 खाली नोव्हेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तर या नोव्हेशनच्या बाबतीतल्या केसेस तशा रेअर असतात, परंतु सिव्हिल प्रॅक्टिसमध्ये किंवा तुमच्या सिव्हिल लिटिगेशनमध्ये ह्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळेला कॉन्ट्रॅक्ट असतात, तर त्यावेळेला ह्या नोव्हेशनचा प्रश्न येतो. सो नोव्हेशनचा एक सिंपल कन्सेप्ट सेक्शन 62 खाली आहे की कॉन्ट्रॅक्ट झाला, जे आपण म्हणतोय की प्रॉमिस अगेन्स्ट प्रॉमिस, दोघांनी अग्रीमेंट केले, त्या अग्रीमेंट मध्ये साईन झाले, आणि हे साईन झाल्यानंतर असं काही लक्षात आले की सर्कमस्टन्सेस मध्ये चेंज झाले. एका अमुक एक प्लेस मधली कन्स्ट्रक्शन स्कीम होती, त्याच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. एक 6 महिन्यांनी असं लक्षात आलं की त्या जागेवर प्रोहिबिशनच आहे. कॉर्पोरेशननी सांगितले की इथे तुमची हेरिटेज प्रॉपर्टी आहे आणि आता इथे कुठलंही कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाहीये. मग बिल्डर आणि फ्लॅट परचेसर दुसरी साईट चूज करतात, कारण बरंचसं पैशाचं देवाणघेवाण झालेली असते, आणि मग ते सांगतात की ठीक आहे, आपण दुसऱ्या साईटवर अशाच पद्धतीच्या अशाच प्रकारचा फ्लॅट आपण चूज करू, आणि त्याच्या बाबतीतले त्यांचे कॉन्ट्रॅक्टची टर्म्स कंडिशनची देवाणघेवाण होते. कदाचित एखादा नवीन कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यामध्ये होतो नवीन साईट बाबतीचा, जो साईन केला जातो. दिस इज कॉल्ड ॲज नोव्हेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आणि मग कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असं सांगतो की व्हेन देयर इज अ नोव्हेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सो नोव्हेशन इज नथिंग बट सबस्टिट्यूशन ऑफ द ओल्ड कॉन्ट्रॅक्ट. जुना कॉन्ट्रॅक्ट बाजूला काढणे आणि त्याच्या जागी नवीन कॉन्ट्रॅक्ट सबस्टिट्यूट करणे. सो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अंडर सेक्शन 62 सेज व्हेन सच कॉन्ट्रॅक्ट इज नोव्हेटेड or such contract is substituted, then original contract need not be performed. So novation of contract वर सुद्धा बऱ्याच केसेस येतात, आणि मग त्याच्यामध्ये जुन्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या काही टर्म्स कंडिशन्सचं इन्सिस्टन्स केला जातो, आणि मग तिथे हा सेक्शन 62 कम्स इन पिक्चर की मग आता जुन्या कॉन्ट्रॅक्टकडे लक्ष द्यायचं की नाही, त्याच्यातला परफॉर्मन्स द्यायचा की नाही, तर ही रिप्लेसमेंट लक्षात घ्यायला लागेल. मग आता नोव्हेशनच्या बाबतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट ऍक्टनी सेक्शन 62 एक प्रिन्सिपल हे केलेलं आहे की जर कॉन्ट्रॅक्ट नोव्हेट झाला, रिन्यू झाला, तर ओल्ड कॉन्ट्रॅक्ट देऊ नका. दुसरी गोष्ट की नोव्हेशन मस्ट बी बाय कन्सेन्सस ऑफ बोथ दी पार्टीज. बिल्डर डेव्हलपरनी कळवलंय की आपण एक कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, परंतु ती साईट आता होणं शक्य नाही, मी तुम्हाला या दुसऱ्या साईटवर फ्लॅट दिलेला आहे, तुमचे जे पैसे आहेत ते तिकडे वळवलेले आहेत, तिथलं आता काम सुरू झालेलं आहे, आता तिथे इतक्या स्टेज पर्यंत झालेलं आहे, तुमचे इतके इतके पैसे मी या प्रमाणे त्या साईटवर ऍडजस्ट केलेले आहेत. दिस इज युनिलॅटरल, एकाच बाजूनी चाललेली गोष्ट आहे, दुसऱ्या बाजूनी तिकडे कन्सेन्सस दिसत नाहीये, आणि म्हणून नोव्हेशन करता
मुख्य अट अशी आहे की देअर हॅज टू बी कन्सेन्सस ऑफ माइंड. दोन्ही बाजूनी त्या पद्धतीचा कॉन्ट्रॅक्ट, जुना कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करायचा नाही आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट त्याच्या जागी आपण आणायचा, असं मॅचिंग ऑफ माइंड झालेलं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये क्लिअरली हे कळलेलं असलं पाहिजे की आता आपल्याला जुना कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करायचा नाहीये. आणि म्हणून अगेन लाईक आपण म्हणतो की ॲग्रीमेंट इज बिटवीन टू पर्सन, तर ते प्रिन्सिपल पुन्हा इथे येतं की लेट अस ड्रॉप the earlier contract and let us go for a new contract with new terms. आणि म्हणून तिथे अगेन प्रॉमिस अगेन्स्ट प्रॉमिस आणि मॅचिंग ऑफ माइंड इज नेसेसरी, विच इज बेसिक प्रिन्सिपल ऑफ लॉ. आणि म्हणून या नोवेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा मला असं वाटतं की वकील म्हणून आणि जजेस म्हणून बऱ्याच वेळेला ह्या केसेस आपल्या समोर येणार आहेत की वेदर the contract between two persons has been novated or what. आणि म्हणून मग आता बऱ्याच वेळेला असं होतं की ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टच्या परफॉर्मन्सच्या साठी सूट फाईल होतात आणि मग डिफेन्स असा येतो की नो, ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट नीड नॉट बी परफॉर्म बिकॉज इट इज नोवेटेड. देन वी हॅव टू एक्झामिन दी डिफेन्स अंडर सेक्शन 62 की खरोखरच सबस्टिट्यूशन म्हणजे रिप्लेसमेंट आहे का की जुना कॉन्ट्रॅक्ट आता परफॉर्म करायचा नाहीये. सो जसे परफॉर्मन्स मधले आपण स्टेज बाय स्टेज बघतोय, ते दिस इज द लास्ट स्टेज. मला तुम्हाला सांगावीशी वाटली की नोवेशनवर पण एक चांगल्या पद्धतीचा अभ्यास पाहिजे आणि त्या पद्धतीने परफॉर्मन्सच्या नोवेशनच्या कॉन्ट्रॅक्ट मधलं सुद्धा आपल्याला रेस्पॉन्सिबिलिटी, ड्युटीज आणि एन्फोर्सेबिलिटी ही फिक्स करता आली पाहिजे. सो दिस इज ॲज फार ॲज परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. नेक्स्ट चॅप्टर आहे तो सुद्धा एक पेक्युलर कन्सेप्ट आहे की रिलेशनशिप दोज रिझेम्बलिंग लाईक कॉन्ट्रॅक्ट. आता हे फार सुंदर शब्द वापरले गेले आहेत की रिझेम्बलन्स. कॉन्ट्रॅक्ट आपण जसं म्हणतो की दोन पार्टी येतात, एकमेकांशी भेटतात, त्यांच्यामधल्या टर्म्स कंडिशन्स ठरवतात, त्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट लिहून काढतात. पण हा कॉन्ट्रॅक्ट तसा कॉन्ट्रॅक्ट नाहीये. त्याच्यामध्ये असं आहे की देर इज अ रिझेम्बलन्स. असं दिसतंय की कॉन्ट्रॅक्ट झाला आहे, त्याला कॉन्ट्रॅक्ट ऍक्टनी मान्यता दिली आहे, असा हा रिझेम्बलन्स. आणि मग कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये काही ती उदाहरणं दिलेली आहेत की एक माणूस कोमामध्ये आहे आणि फॅमिलीकडे पैसे नाहीयेत, तर मग त्याला दुसऱ्याने त्याचे सगळे बिलं भरले, ती सगळे झालं, तो माणूस कोमातनं बाहेर आला. ज्या वेळेला तो कॉन्ट्रॅक्ट करण्याच्या मानसिक शारीरिक परिस्थितीमध्ये नव्हता, परंतु इथे त्याची जी रेस्पॉन्सिबिलिटी आहे ती दुसऱ्याने घेऊन त्या पद्धतीने काही पैसे ऍडव्हान्सेस दिलेले आहेत आणि त्यामुळे तिथे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सांगतो की इट इज प्रिझ्युम दॅट सम कॉन्ट्रॅक्ट वॉज एंटर्ड इनटू. आणि म्हणून दो there is no direct contract or agreement signed by two persons, but there are performances on one side which is for the benefit of the other side. Then there is a resemblance of contract which is being accepted by the contract act, and then such person ज्यांनी त्या बाबतीमध्ये काही सर्व्हिसेस किंवा काही सप्लाय ऑफ मनी ऑर गुड्स असं केलेलं आहे, त्याला त्याची रिएम्बर्समेंट मिळण्याचा हक्क अधिकार कॉन्ट्रॅक्ट ऍक्टने दिलेला आहे. आणि म्हणून ह्या रिझेम्बलन्सवर पण आपल्याला लक्ष देणं, त्याच्यासाठी अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे की देर इज अ सूट फॉर सम रिकव्हरी ऑफ मनी बट देर इज नो फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट. देन वी हॅव टू check those facts under this chapter of the contract act की असं काही रिझेम्बलन्स आहे का की ज्याच्यामुळे एका माणसानी काही गोष्टी ड्युटीज केलेल्या आहेत, काही मनी स्पेंड केलेले आहेत, काही सर्व्हिसेस दिलेल्या आहेत, काही गुड्स सप्लाय केलेले आहेत आणि त्याच्या बाबतीत दुसऱ्याची संमती नव्हती पण त्याला दुसऱ्याला बेनिफिट झालेला आहे. आणि म्हणून करता तिथे त्याला कॉन्ट्रॅक्ट धरून त्याच्या बाबतीत तो जो कोणी माणूस आहे की ज्याला हू हॅज परफॉर्म सम ऍक्ट्स, ही इज एंटायटल्ड फॉर रिएम्बर्समेंट ऑफ दोज एक्सपेन्सेस डन बाय हिम.
याच्यातला अजून एक दुसरा एक प्रकार आहे की अं, एकाच्या वतीने दुसऱ्याने पेमेंट करणे, की बाय लॉ, बाय कॉन्ट्रॅक्ट, बाय ऍक्शन्स हे सगळं ठरलेलं आहे की ही ही जी काही लायबिलिटी आहे ही एची आहे. परंतु सर्कमस्टन्सेस असे येतात, इमर्जन्सी अशी येते की त्यावेळेला एच्या वतीने बी पेमेंट करतो अँड आफ्टरवर्ड ए रिफ्युजेस. ही सेज की देर वॉज नो नेसेसिटी. बट देन वेन इट इज प्रूव्ड की अमुक एक माणसाची जबाबदारी असताना, लायबिलिटी असताना त्याचा परफॉर्मन्स दुसऱ्याने केलेला आहे, हे जर तिथे सिद्ध होऊ शकलं तर मग अगेन दी वर्ड कम्स की देर इज अ रिझेम्बलन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, की दॅट जो कोणी माणूस आहे जो पेमेंट करतो आहे, सर्व्हिसेस देतो आहे, त्याची ती प्रिन्सिपल जबाबदारी नसताना ती त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे ज्याची ती जबाबदारी आहे त्याला ही इज लायबल टू रिएम्बर्स दोज एक्सपेन्सेस और पे फॉर दोज सर्व्हिसेस. सो अशा गोष्टी आहेत. एक अशा पद्धतीचं सूट पण हँडल केलेलं आहे की ज्याच्यामध्ये कॉर्पोरेशनचे टॅक्सेस थकले होते आणि वेळ अशी आली की शेवटी कॉर्पोरेशनचे टॅक्सेस थकले आहेत तर कॉर्पोरेशननी सायमल्टेनियसली असं होतं की बिल्डिंग धोक्याची झाली आहे, ती आम्हाला पाडायची आहे, तुमच्याकडनं काही रिपेअरला याला ज्या काही कॉस्ट आहेत त्या सुद्धा आलेल्या नाही आहेत, सो बेटर वी डिमॉलिश इट. त्या बिल्डिंगमध्ये काही टेनंट्स होते, ह्या टेनंट्सने एकत्र येऊन जे काही टॅक्सेस थकले होते ते भरले आणि त्याच्या रिपेअरसाठी जे काही खर्च होता तो केला. वन साइडेड, देर इज नो कॉन्ट्रॅक्ट. परंतु टॅक्सेस भरण्याची जबाबदारी, रिपेअरची कॉस्ट देण्याची जबाबदारी ही त्या घर मालकाची असते, ती होती आणि म्हणून त्या लोकांना त्याची रिएम्बर्समेंट मिळणं शक्य होतं. सो दिस इज ऑल्सो अ केस वेअर देर इज अ रिझेम्बलन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट दो देर वॉज नो ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट. आणि मग अशा ठिकाणी त्या रिएम्बर्समेंटच्या राईट्स त्या माणसाला मिळायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की उघड उघड हे बेनिफिट्स एक माणूस घेत असतो विदाउट पेइंग, बट देन ही एन्जॉयज दोज बेनिफिट्स, but then subsequently refuses to pay. So in such case also, there is a provision that it is a contract and therefore the person is liable to pay under the contract because he has enjoyed those benefits, he has accepted those benefits, he has accepted those services, but never asked for the payment and went on accepting it. आणि मग अशा वेळेला असं आहे की there is a resemblance of contract and the person who is providing the money or services is entitled to recover those monies spent or those services which has been rendered by him. आणि म्हणून या रिझेम्बलन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट वर सुद्धा खूप इंटरेस्टिंग केसेस होऊ शकतात आणि तिथे आपल्याला तो जो कॉन्ट्रॅक्ट मधले रिझेम्बलन्स आहे तो शोधून काढून तिथे खरोखरच बेनिफिट्स एकाला मिळाले आहेत का, खरोखरच ज्यांनी पेमेंट केलं दॅट वॉज द पेमेंट फॉर द बेनिफिट, और जसं मी तुम्हाला टेनंट आणि लँडलॉर्ड मधलं उदाहरण दिलं, देर वॉज अ कोएर्शन. टेनंट्स वेअर कोएर्स्ड, फोर्स्ड टू पे, कारण ही बिल्डिंग कॉर्पोरेशनच्या ताब्यात जाऊ नये, उद्या ती पाडली जाऊ नये. सो दे वेअर फोर्स्ड टू पे. आणि म्हणून तो कोएर्शनचा सुद्धा जर कन्सेप्ट असेल तर तो सुद्धा ह्या रिझेम्बलन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये अभ्यासला गेला पाहिजे. त्याचं सुद्धा बेनिफिट्स कसे गेलेले आहेत किंवा त्याची जी काही पेमेंट्स किंवा स्पेंडिंग झालेलं आहे ते कसं फोर्सफुल होतं, लायबिलिटी नसताना होतं, याचा शोध घेऊन त्याप्रमाणे रिएम्बर्समेंट, लॉस किंवा डॅमेज हे दिले गेले पाहिजे. सो हा एक त्यातला प्रकार आहे. ह्या रिझेम्बलन्सच्या बाबतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये अजून 2 प्रकार आहेत. मला असं वाटतं की खूप आपल्याला प्रॅक्टिसमध्ये येत नाही, परंतु मला सुद्धा तो कॉलेजमध्ये वाचलेला कन्सेप्ट आहे फाइंडर ऑफ गुड्स.
तर द पर्सन हू फाइंड सम गुड्स अँड रिटर्न्स इट. सो एक तर त्याची जबाबदारी आहे की तू त्याचा मालक नसल्यामुळे तू ती रिटर्न केली पाहिजे प्रॉपर अप्रोप्रिएट ओनरला. बट देन ही इज ऑल्सो एंटायटल टू रिएम्बर्स the expenses which he has made on maintaining those goods, carrying those goods to the owners, and म्हणजे जे काही त्याच्या बाबतीमध्ये त्याला He shall be acted as a bailey, sir. So finder of goods has those rights to reimburse those expenses which he has incurred to maintain the goods. काही वेळेला असंही असेल की त्याला प्रॉपर स्टोरेज केलं जायला पाहिजे जोपर्यंत प्रॉपर ओनर मिळत नाही. त्यामुळे त्या स्टोरेजवर जर काही खर्च केला असेल त्यावेळेला तुमच्यामध्ये जरी फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट नसेल तरी सुद्धा देर इज अ रिझेम्बलन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड देअरफॉर the finder of goods is under obligation on one side to return those goods, but again there is a right to reimburse the expenses if he has incurred to retain the goods, to maintain the goods, and to return the goods to the appropriate owner. And in that case, those reimbursement of expenses can be sought legally, and if not paid, then a suit is also maintainable for reimbursement of those expenses. हा एक रिझेम्बलन्सचा प्रकार आहे. एक लास्ट प्रकार असा आहे की मिस्टेक, पेमेंट मेड बाय मिस्टेक. हे अगदी ऑब्विसली कळणार हे आहे की पेमेंट इज मेड बाय मिस्टेक टू दी पर्सन हु इज नॉट एंटायटल्ड टू ऍक्सेप्ट. सो अशा बऱ्याच वेळेला गोष्टी होतात की बाय मिस्टेक त्या पद्धतीचं पेमेंट फॉरवर्ड केलं जातं आणि ते आहे. याच्या बाबतीमध्ये इंडस्ट्रीयल गुड्स सप्लायची एक चेन होती की ते फ्रॉम इयर टू इयर ती इंडस्ट्री त्या पद्धतीची मशिनरी सप्लाय करत होती आणि मध्येच त्यांचं कॉन्ट्रॅक्ट ब्रेक झालं. ते कॉन्ट्रॅक्ट ब्रेक झालं आणि ते दुसऱ्या कंपनीकडे दिलं गेलं. दुसऱ्या कंपनीकडचे कॉन्ट्रॅक्ट झाले आणि त्यांच्याकडचे पेमेंट सुरू झाले. चुकून इयर टू इयर जसं पहिल्या कंपनीला पेमेंट जात होतं तसा एक इन्स्टॉलमेंट पहिल्या कंपनीकडे गेला. पेमेंट मेड बाय मिस्टेक. सो इफ दॅट मिस्टेक इज प्रूव्ड देन दी पर्सन हु हॅज made that payment by mistake has a right to reimburse that payment which has been made by mistake, and the person who has accepted it is under liability to return the payment. Again, business transaction असल्यामुळे जसं आपल्याला माहिती आहे की सेक्शन 34 CPC मध्ये त्यांनी सुरुवातीला 6% इंटरेस्टचं हे दिलेलं होतं की 6% इंटरेस्ट नी पेमेंट करावं. मग त्याला पुढे अमेंडमेंट आल्या आणि जर हा बिझनेस कमर्शियल ट्रान्झॅक्शन असेल तर मात्र 6% पेक्षा जास्त इंटरेस्ट हे दिलं जाऊ शकेल. आणि म्हणून हे जे काय आहे की पेमेंट मेड टू दी अर्लियर सप्लायर ऑफ दी गुड्स हा कम्प्लीट कमर्शियल ट्रान्झॅक्शन होता आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कमर्शियल रेट ऑफ इंटरेस्टनी ते पेमेंटची रिकव्हरी करता आली. सो this is payment made by mistake which can be recovered, not only the payment but even the interest on such payment, which is being recognized by the Contract Act under the resembling contracts. So this is another interesting chapter under the Contract Act. आता मला असं वाटतं की शेवटचा ज्याच्या करता कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट करण्यात आला तो 6वा चॅप्टर आहे की ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. की कॉन्ट्रॅक्ट कशा करता करायचा, तर जर ब्रीच झाला तर काय करायचं ह्याच्याकरता कॉन्ट्रॅक्ट करायचा. जर ब्रीचची शक्यताच नसेल तर कॉन्ट्रॅक्टच होणार नाहीत. पण ब्रीचची शक्यता आहे आणि तो जर ब्रीच झाला तर काय, याच्या बाबतीतले प्रोव्हिजन्स चॅप्टर 6 मध्ये कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या दिलेले आहेत की when there is a breach, obviously the defaulting party आहे that shall pay the compensation or damages or loss caused to the non-breaching party. So basic rule under Contract Act की जो डिफॉल्टर असतो
त्याच्या डिफॉल्टरनी त्याचा परफॉर्मन्स केला नाही हे जर साबित झालं तर ही इज लायबल टू पे दी कॉम्पेन्सेशन ऑर डॅमेजेस टू द अदर पार्टी. जसं मगाच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं होतं की फॉरेन कस्टमरला माल सप्लाय करायचा होता आणि त्याची कल्पना पूर्ण मशिनरी मॅन्युफॅक्चररला दिली होती, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये डिफॉल्ट केला, विच वॉज ट्रीटेड ॲज क्लिअर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सो इन दॅट केस नॉट ओनली मग तिथे त्या जागी असं असतं की तुम्ही ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टला तुम्ही काय करणार, देअर इज नो फिगर दॅट इज बीन मेन्शन, आणि मग त्याच्या बाबतीमध्ये कॉन्सिक्वेन्शियल ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टमुळे झालेले लॉस किंवा डॅमेजेस जे आहेत याचं एक्झामिनेशन पूर्ण करावं लागतं. ज्या वेळेला आपण जज म्हणून त्या कोर्टामध्ये बसलेलो असू तर मग आपल्याला हा सगळा एव्हिडन्स जो आहे तो एक्झामिन करावा लागेल की देर इज अ ब्रीच, ओके ब्रीच इज प्रूव्ड, आता पुढे काय. तर मग पुढे असं काही नाहीये कॉन्ट्रॅक्टमध्ये की जर ब्रीच झाला तर इतके पैसे द्यायचे, पण त्या ब्रीचमुळे अपोजिट पार्टीला, जी इनोसंट पार्टी आहे, जेन्युइन पार्टी आहे, त्याला काय लॉस झाले, डॅमेज झालेत हे आपल्याला त्याच्यावरनं कॅल्क्युलेट करावं लागेल. त्या कॅल्क्युलेशनसाठी आवश्यक एव्हिडन्स समोरच्या पार्टीनी किंवा प्लेंटिफनी प्रोड्यूस करायला लागेल. त्याच्यावरनं ते जो व्हॉल्यूम आहे कॉम्पेन्सेशन किंवा डॅमेजेसचा तो ठरवता येईल. मग असा व्हॉल्यूम बऱ्याच वेळेला असं असतं की तो कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेला असतो की जर मला मशिनरी तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला नाही सप्लाय केली तर तुम्ही प्रत्येक महिन्याला मला 50,000 1,00,000 रुपये कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे प्रत्येक महिन्याच्या डिलेला. मग असं असेल तर काम जजेसचं सोपं आहे की प्रॉमिस कधी होतं आणि त्याचा परफॉर्मन्स कधी झाला, आणि मग डॅमेजेस लिहिलेले आहेत, लॉस लिहिलेला आहे, फिगर ऑफ कॉम्पेन्सेशन हॅज बीन रिटन इन द कॉन्ट्रॅक्ट, सो यू हॅव टू गो बाय दी कॉन्ट्रॅक्ट. पण बऱ्याच वेळेला कॉन्ट्रॅक्ट असा झालेला असतो की तिथे ती जी काही कॉम्पेन्सेशन किंवा डॅमेजेसची फिगर आहे ती लिहिता येणं प्रॅक्टिकली शक्य नसतं, किंवा प्रॅक्टिकली लिहिता येणं शक्य असली तरी सुद्धा ती लिहिलेली नसते. मग अशा वेळेला त्याच्या बाबतीमध्ये अभ्यास करून त्याच्यामध्ये काय रिजनेबल कॉम्पेन्सेशन होईल असा कॉम्पेन्सेशनच्या डॅमेजेसच्या ऑर्डर्स झाल्या पाहिजे, किंवा असं कॉम्पेन्सेशन डॅमेजेस ॲज लॉयर्स आपण कॅल्क्युलेट करून त्या बाबतीतला एव्हिडन्स देऊन तशा पद्धतीने केस उभी करून ती कोर्टाच्या समोर सादर केली पाहिजे. या रिसिशन म्हणजे तुमच्या ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मधली एक शेवटचा कन्सेप्ट आहे की आपण रेसिप्रोकल प्रॉमिसेस बघितले. तर रेसिप्रोकल प्रॉमिसेस म्हणजे पुन्हा प्रॉमिस अगेन्स्ट प्रॉमिस. तर बऱ्याच वेळेला असं असतं की देर आर स्टेजेस ऑफ प्रॉमिसेस, आणि मग एका स्टेजला गेल्यानंतर असं कळतंय की समोरची पार्टी त्याचा परफॉर्मन्स करतच नाहीये. रेसिप्रोकल प्रॉमिस इज नॉट बिंग परफॉर्म. मग अशा वेळेला दी पार्टी हु इज सफरिंग ड्यू टू दॅट डिफॉल्ट मे रिस्काइंड दी कॉन्ट्रॅक्ट. मग त्याला तो राईट आहे की फक्त डॅमेजेस किंवा कॉम्पेन्सेशन हे रिकव्हर करण्याचे जसे राईट आहे, दॅट राईट हॅज गॉन अप टू द एक्सटेंट ऑफ कॅन्सलिंग दी कॉन्ट्रॅक्ट, रिव्होकिंग दी कॉन्ट्रॅक्ट. आणि तो कॉन्ट्रॅक्ट रिव्होक नुसता करण्याच्या राईट्स नाहीये, तर कॉन्ट्रॅक्ट रिव्होक करून त्याच्यामुळे जे काही कॉम्पेन्सेशन किंवा डॅमेज झालं आहे त्याची रिएम्बर्समेंट मागण्याचा अधिकार आहे. सो दिस इज as far as the last chapter regarding the breach of contract and how compensation can be recovered from the party who has breached the contract, and it goes to the extent of saying that the party who is suffering due to the breach has a right to revoke the contract and ask for the compensation. So this is as far as the last chapter of breach of contract. So Contract Act बद्दल जे काय माहिती होतं ते कालपासनं तुम्हाला सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की आपण काही क्वेरीज जर असतील तर त्याच्याकडे वळूया, अदरवाईज विल स्टॉप हिअर.
सर मला एक प्रश्न विचारायचा होता. हा बोला भास्कर. रेंट अग्रीमेंट जे आहे, हा. रेंट अग्रीमेंट मध्ये आता ब्रोकर जे हे करतो, चार्ज करतो ब्रोकरेज, त्याच्यामध्ये असं काही स्पेसिफिकेशन आलेलं आहे की एवढं ब्रोकरेज असलं पाहिजे, तेवढं ब्रोकरेज असलं पाहिजे? ऍक्च्युली देअर इज नो लॉ. ब्रोकरेजच्या बाबतीमध्ये असं कुठे कायदा नाहीये की ब्रोकरने इतक्या प्रकारचं ब्रोकरेज घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना की ज्याच्या बाबतीत स्पेसिफिक कायदा होऊच शकत नाही. आणि त्यामुळे इट डिपेंड्स ऑन दी टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मग ब्रोकरनी 2% ब्रोकरेज घ्यायचं किंवा काय, तर त्या ब्रोकरशी जर स्वतंत्र कॉन्ट्रॅक्ट झाला असेल की जर या कॉन्ट्रॅक्टचा परफॉर्मन्स दोन्ही पार्टीजकडनं झाला आणि त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट फायनल झाला तर ब्रोकरला इतके % ब्रोकरेज द्यायचं आहे. तर इव्हन दॅट कॉन्ट्रॅक्ट कॅन बी स्पेसिफिकली परफॉर्म. आणि म्हणून ब्रोकरेजचं व्हॉल्यूम जो आहे तो कुठल्याही कायद्यात सांगितलेला नाही, बट इट इज पार्ट ऑफ. आता बऱ्याच वेळेला असं होतं की जे काही छोटे ट्रान्झॅक्शन असतात त्याच्यामध्ये ब्रोकर हा काम करत राहतो आणि त्याप्रमाणे ब्रोकरेज ॲज ऑफ अ प्रॅक्टिस दिलं जातं. जसं आपण प्रॉपर्टीच्या ट्रान्झॅक्शनमध्ये बघतो की इट इज अ प्रॅक्टिस की 2% ब्रोकरेज तो घेणार. किंवा इव्हन तुमचं तुम्ही आता जे सांगितलं का रेंट कॉन्ट्रॅक्ट आहे, तर त्या रेंट कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये तो ते ब्रोकरेज घेणार. फक्त आता प्रश्न एवढाच राहतो की त्या ब्रोकरेजचा व्हॉल्यूम काय आहे तो कुठल्या कायद्यात सांगितला नाही. आणि मग जर हे ब्रोकरेज मोठ्या प्रमाणातलं जर असेल तर मग ते बाय कॉन्ट्रॅक्ट फिक्स करता येतं किंवा ऍग्री करता येतं. याच्यामध्ये जे रेंट अग्रीमेंट असतं ते रिन्युअल मध्ये भरपूर लोकांना असं प्रॉब्लेम होतोय आणि त्याच्यामध्ये ते पिसल्या जात आहे आणि प्रत्येक वेळेनं रिन्युअलला ते द्यावं लागतं. तर याबद्दलही काही कायदा व्हायला पाहिजे आणि ह्याची ऑथॉरिटी कोणाला आहे काय कायदा करण्याबद्दलची? मी खरं सांगू का महारेरा? की महारेरानी तर आता एजंटच्या बाबतीतही रूल्स केलेले आहेत. आणि महारेरानी पण आता ते पण केलेलं आहे का एजंट्सनी रितसर कॉन्ट्रॅक्ट करू शकतात आणि त्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे स्वतःला रजिस्टर करून त्याप्रमाणे स्वतःचे जे काही कमिशन किंवा चार्जेस असतील हे फिक्स करू शकतात. आणि राईट्स बाय एजंट्स अँड अगेन्स्ट एजंट्स हॅज ऑल्सो बीन रेकग्नाइज्ड बाय रेरा. आणि त्यामुळे तुमचं जे स्पेसिफिक आत्ता क्वेरी आहे की रेंटलचं कॉन्ट्रॅक्ट आहे परंतु तो ब्रोकर जो आहे तो दरवेळेला प्रत्येक रिन्युअलला त्याचं कमिशन मागतो आहे. खरं तर असं आहे की मागतो आहे ह्याला आपण प्रायमा फेसी इलिगल असं म्हणू नाही शकत. पण मग जे ते ॲग्री झालं असेल, आता जर फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट नसेल तर मग आपले व्हॉट्सअप मेसेजेस आहेतच की जे आपण अगदी फ्रीली देत असतो. मला प्रत्येक रिन्युअलला इतकं कमिशन मिळालं पाहिजे, आपण म्हणतो बरं चालेल, झाला कॉन्ट्रॅक्ट. सो मग त्याला आत्ता कुठे असं हे नाहीये, परंतु जर त्याच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट झाला असेल तर ते आता रेरा ऍक्ट प्रमाणे सुद्धा व्हॅलिड आहे. तर हा जो कमिशनचा क्लॉज आहे ते अग्रीमेंट मध्ये इन्सर्ट करू शकतात काय ते हो, लिगली? कमिशनचा क्लॉज जर असेल तर तो अग्रीमेंट मध्ये इन्सर्ट करू शकता. माझं असं तुम्हाला पुढे जाऊन म्हणणं आहे का अशा पद्धतीचा जर क्लॉज त्याच्यामध्ये नसेल आणि प्रत्येक रिन्युअलला जर तो तुम्हाला एजंट तिथे तुम्हाला कमिशन मागत असेल तर यू कॅन रिफ्यूज. पार्टी कॅन रिफ्यूज टू पे. की अशा पद्धतीचं कुठलाही कॉन्ट्रॅक्ट नाहीये. तुम्हाला पहिल्या कॉन्ट्रॅक्टच्या वेळेला द्यायचं होतं त्या पद्धतीने कमिशन दिलेलं आहे. यू आर नॉट एंटायटल फॉर एनी कमिशन ऑन रिन्युअल. यू कॅन रिफ्यूज इट. आणि इफ देअर इज नो कॉन्ट्रॅक्ट, इवन तो जे मागतो आहे त्याचा तो कायद्याने जाऊन कुठल्या कोर्टात किंवा अथॉरिटीच्या समोर मागणीही करू नाही शकणार. थँक्यू सर. ओके, एनिथिंग एल्स? कारण की जे टेनंट आहेत त्यांना ब्रोकरलाही डबल कमिशन द्यायचं दुसऱ्या वर्षी आणि 10% हाईक पण असते रेंटवर. मग त्याची किती हे होते ना, प्रॉब्लेम होतो ना त्याला. मग ते घर सोडावं असं वाटतं, पण घर सोडलं तर काय पुन्हा दुसरीकडे त्याला पुन्हा ब्रोकरेज द्यावंच लागतं. हो, मी खरं तर
माझ्या म्हणजे प्रॅक्टिसमध्ये फार अशी उदाहरणं बघितली नाहीत. म्हणजे मला खरं सांगायचं तर मी इतक्यापर्यंत बघितलंय की विमाननगरला आहे असं, विमाननगरला आहे. त्यांनी हो, फिक्स करून ओके. ठेवलेले त्यांची. आता ओनर मुंबईला वगैरे असतात ना, मग हे केअरटेक करतात त्या घरांचं आणि मग हे हुकुमशाही चालू आहे त्यांची काही प्रमाणात. हो. येतात माझ्याकडे सुद्धा, पण मी त्यांना सांगते की काही द्यायचं नाही, काही नाही. बघू आपण काय होईल ते. असं मी नाही, आणि बोलते. आपण तर एक लिगल फ्रॅटर्निटीचे मेंबर्स आहोत ना, आणि मला हे चांगलं झालंय. म्हणजे पुढच्या वेळेला मला मिळालेल्या फी मधले मी तुम्हाला 10% नक्कीच देईन, की मी माझ्याकडच्या असलेल्या मग अशा पद्धतीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तो क्रॉस टाकेल, त्या एजंटची तिथे सही घेईन की आता यांची दोघांचे त्यांनी हे करून दिलेलं आहे, त्याचं ब्रोकरेज म्हणून त्यांना एवढे एवढे पैसे दिलेले आहेत फॉर द फर्स्ट टर्म ऑफ लायसन्स. त्यांना ते ब्रोकरेज राहील. पुढे जर पार्टीने रिन्यू केलं तर यू विल नॉट बी एंटायटल फॉर ब्रोकरेज. सो लेट अस ॲडवाइज आवर क्लायंट्स इफ दी थिंग्स आर रिपीटेडली हॅपनिंग. आणि एक पॉइंट ऍड करू शकतो आपण. आपण तो पॉइंट ऍड करू शकतो. आता जनरली असं अडचण अशी आहे की तुमचे एकतर लिव्ह अँड लायसन्स हे ऑनलाईन होतात. आता ऑनलाईन लिव्ह अँड लायसन्स मध्ये एजंटला पार्टी करण्याचं कुठेच प्रोव्हिजन नाहीये. विटनेस म्हणून घेत असतील कोणी, पण नाही हो, होत. पण विटनेस इज अगेन विटनेस. ही इज नॉट पार्टी टू द कॉन्ट्रॅक्ट. Yes. सो बाय एक्सचेंज ऑफ लेटर तुम्ही ते करू शकता, किंवा अगदीच खरंच इतक्या जर सिरियसली हा प्रॉब्लेम होत असेल तर मग त्याला एक रितसर पार्टी करू शकता त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. तुम्हाला असं असं याच्यामध्ये कमिशन दिलं गेलेलं आहे अँड दिस इज मेंट फॉर दी फर्स्ट पिरियड ऑफ लायसन्स. अशा पद्धतीने करू शकतो. याच्याबद्दल आपण महारेराला हे करू शकतो का? काही सूचना किंवा काही कंप्लेंट अशा करू शकतो का, की रिझनेबिलिटी होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये? बरोबर. ज्याच्यामुळे सामान्य माणूस भरडला गेला नाही पाहिजे. दॅट इज ट्रू. पण म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही रिफ्यूज केलं तर काय होईल. समजा लँडलॉर्ड टेनंटनी रिन्यू केलं आणि परत पुढच्या टर्मसाठी कॉन्ट्रॅक्ट केला आणि रिफ्यूज केलं की नाही आम्ही तुला कमिशन देणार नाही, मग तुम्ही म्हणाल की तो तुम्हाला डायरेक्ट येऊन त्रास देईल, तर यू फाईल पोलीस कंप्लेंट. त्याच्यामध्ये कसं होतं, ओनर जे असतात ना ते त्यांचा तो एजंट फिक्स असतो. ते कुठे म्हणजे तिथे राहत नाहीत लोकली, तर त्यांना त्याच्यावर डिपेंड राहावं लागतं आणि मग ते एजंट मागे जातात. सर माझा मुंबईचा अनुभव सांगतो याच्यामध्ये. मुंबईमध्ये काय आहे, मुंबईमध्ये जेवढे फ्लॅट जे आहेत ना, तर ते सगळे फ्लॅटचे जे चाव्या ज्या असतात त्या सगळ्या एजंट्सकडे असतात, ब्रोकरकडे. त्याच्यामुळं फ्लॅट दाखवण्यापासून ते रेंट फायनल करण्यापर्यंत सगळ्या ऍक्टिव्हिटी हा ब्रोकर करतो. आणि लिव्ह अँड लायसन्सच्या वेळेस आपल्याला कळतं की हा ओनर आहे, आपण पक्षकारांना सांगतो की बाबा ओनर असेल तर डिजिटल फ्रॉडच्या मुळे तुम्ही ते सगळे व्हेरीफाय करता जे डॉक्युमेंट्स वगैरे. आणि इन द मेन टाइम काय होतं की ओनर फक्त रिसिपंट असतो त्या रेंटचा, लायसन्स फीचा. कुठेही त्याचा काही संबंध येत नाही. तुम्हाला काही अडचण आली, एसी बिघडला, काय झालं तरी तुम्ही ब्रोकरला सांगायचं. त्याच्यामुळे या केसमध्ये काय होतं की रिन्युअल ज्या वेळेस येतं त्या रिन्युअल मध्ये दोनच ऑप्शन असतात की आयदर पे द ब्रोकरेज और व्हेकेट द प्रिमायसेस. आणि व्हेकेट द प्रिमायसेस इन सिटी लाईक मुंबई इज अ बिग हेड आहे आणि बेकार परिस्थिती असते. तर हे प्रॅक्टिस आहे खरं, म्हणजे जरी ती त्रासदायक असली तरी ही प्रॅक्टिस आहे, म्हणजे ऍज फार एज मुंबईचा जर विचार केला तर. 250 रुपये का खर्च करतात? आपण एक अशा गोष्टी करू शकतो की महारेराला याच्या बाबतीमध्ये काही एखादं पिटिशन आपण लिहू शकतो की अशा अशा तुमच्या मेट्रो सिटीजमध्ये ही प्रॅक्टिस खूप आहे, तर तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये जर काही रूल्स केले, कारण आता आपल्याला माहिती आहे की महारेराचे रूल्स आल्यापासून बऱ्याच वेळेला ते रिवाईज झालेले आहेत, तर त्या ठिकाणी नवीन रूल ते आणू शकतील की जेणेकरून हे लँडलॉर्ड आणि टेनंट्स आहेत यांचे राईट सेफगार्ड होतील. किंवा पेपर पब्लिश सुद्धा करू शकतो, त्याच्यामुळे पण लवकर अवेअरनेस येतो लोकांच्यात. वचक बसतो एक पेपर पब्लिश जरी केलं तरी. मी सांगितलं ना तुम्हाला की असं आहे ना की
समजा मला 2 महिन्याचं भाडं मिळालं पाहिजे. याला कुठे लीगल बॅकग्राऊंड आहे, याला कुठे लीगल बेसिस आहे, पण तरी सुद्धा लोक देत आहेत. सो बाय प्रॅक्टिस ते देत आहेत. आणि मग असं आहे का ज्यांना हे मान्य नाही त्यांनी नको करू. असं आहे. आपण नाही का मल्टिप्लेक्स मध्ये गेल्यानंतर 500 रुपयाचं तुमचे कॉन्फ्लेक्स घेतो. So, सर काही ठिकाणी असे पण आहे की डिपॉझिट तर ते जास्त घेतात आणि त्याच्यावर 1 महिन्याचं भाडं रिनोव्हेशन वगैरे साठी घेतात, जे कुठं लिहिलेलं नाहीये. अँड बरोबर. स्टील दे से दॅट वी आर इन डिमांड वेर एव्हर देर इज अ डिमांड फॉर जॉब्स अँड हाऊसेस, तर तिथं हे सर्रास चालतं अँड लोक Correct. देतात. आणि जिथं विटनेसेस पाहिजे तिथं एजंट लोक एक विटनेस म्हणून स्वतःला हे करून टाकतात. त्याला आता काय अपवाद आहे? विटनेसला काही बोलू शकत नाही. आता विटनेस कोण होऊ शकतो? जो वेडा नसेल आणि जो मायनर. बाकी विटनेसच्या बाबतीत आपण काहीच बोलू शकत नाही ना. विटनेस right. कोणी पण होऊ ब्लड शकतो. रिलेशन मध्ये विटनेस नाही होता मॅम. नाही असं काही नाही. मला वाटतं मयूर कोणी आहेत त्यांना काही प्रश्न आहे. त्यांनी मेसेजद्वारे एक प्रश्न टाकायचा प्रयत्न करतात. ते असतील ऑनलाईन तर काही आहे. एव्हरीथिंग इज ऍज पर द अग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स असं होतं, पार्टीज असं होतं म्हटलंय. हो. सो ते आहे. आता प्रॅक्टिस आहे. म्हणजे मला असं वाटतं की आता बऱ्याच मित्रांनी असं सांगितलं की ही प्रॅक्टिस फॉलो केली जाते फोर्सफुली. सो मला असं वाटतं की खरंच ही मोठ्या प्रमाणात असेल तर मग त्याच्या बाबतीमध्ये आपण एकत्र येऊन खरंच कुठेतरी काहीतरी रेराला त्या बाबतीत लिहून तसे रूल्स करायला लावू शकतो की जसं ते म्हणतात की तुम्ही प्रोजेक्ट केलं तर ते लगेच रजिस्टर करा. पण मग एखादं प्रोजेक्ट अनरजिस्टर्ड असेल तर त्याच्या बाबतीत आपण तक्रार करू शकतो की जरी यांनी प्रोजेक्ट केले आहे आणि फ्लॅट्स विकतायत तरी सुद्धा यांनी रेराखाली रजिस्ट्रेशन घेतलेलं नाहीये, तर मग रेरा त्यांच्यावर ऍक्शन घेऊ शकते. तर अशा बाबतीत एजंटच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी रूल करायला महारेराला लिहू शकतो आणि मग त्याच्या अगेन्स्ट तो रूल झाला असेल तर मग आपण अगेन्स्ट दॅट पर्सन स्पेसिफिक कंप्लेंट करू शकतो. आणि रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये असं काही होऊ शकतं का ऍड हा पॉइंट? This is very minor thing which cannot be implemented in the Rent Control Act. But I think की जिथे जिथे रेरा ऍप्लिकेबल आहे तिथे एक आपण रूल आणण्यासाठी तर नक्की प्रयत्न करू शकतो. सर हे करणे गरजेचं आहे. जर काही असेल तर मी आय बी विथ यू सर. येस. एनिथिंग एल्स? बस. सर हॅलो. हो रोहित बोला. सर ह्याच्यासाठी आपण जे बोलतोय ते सगळं फ्लॅटसाठी आहे, पण ओपन प्लॉट जर रॉंगफुल एनरिचमेंट असेल, कधी कधी आपण कसं लक्ष नसतं गावाकडे तर दुसरे शेती करतात तर ते पेरणी करतात त्याचं काढूनही खातात, त्याबद्दल काय करता येईल का ते मार्गदर्शन करा प्लीज. नाही, एन्क्रोचमेंट इज एन्क्रोचमेंट. सो स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट खाली येतं की जर एन्क्रोचमेंट केली असेल तर यू हॅव टू फाईल सूट फॉर पोझेशन. आणि मग परत जो सेक्शन 6 आहे की डिस्पोजेस तुम्हाला केले तर विदिन 6 मंथ्स असेल तर तुम्ही रिकव्हरी ऑफ पोझेशनसाठी करू शकता. किंवा एखाद्याने काही परमनंट तिथे एन्क्रोचमेंट केली असेल तर यू कॅन फाईल सूट फॉर पोझेशन ॲज अ राईटफुल ओनर. अँड देन इन दॅट केस तुम्हाला हे पण रेकग्नाइज झालेलं आहे मेन्स प्रॉफिट की इतकी वर्ष एन्क्रोचमेंट होऊन मला माझी जागा वापरता न आल्यामुळे मला मेन्स प्रॉफिट पण मिळाले. सो सूट फॉर पोझेशन अँड फॉर मेन्स प्रॉफिट. ठीक आहे, थँक्यू सर. ओके. सर मगाशी ते जे आपण हे सांगत होतो ना रिझनेबल मध्ये 71 की त्यांनी ती केअर घेतली पाहिजे, त्याच्यानंतर त्यांनी ते रिएम्बर्स करायचे वगैरे, तर ही हॅज ऍक्टेड ॲज अ बेली ना, त्याला बेली प्रमाणे रोल करून हे करावं लागतं ना. हा, म्हणजे बेलमेंटचा एक कन्सेप्टच वेगळा आहे, परंतु जे रिझेम्बलन्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक तो सेक्शन दिलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही फाइंडर ऑफ गुड्सच्या साठी विचारतात किंवा हो. तर मग बेलमेंटचा कन्सेप्ट वेगळा आहे, पण हा
जो रिझेम्बलन्सच्या खाली त्यांनी एक असं एक सेक्शन दिलेलं आहे की जिथे तुम्हाला फाइंडर ऑफ गुड्सला सुद्धा देर इज नो कॉन्ट्रॅक्ट की बाबा तुम्ही याच्यावर खर्च करता आहात पण तुम्हाला तो खर्च मिळेल असं काही कुठे कॉन्ट्रॅक्ट नाहीये, पण तरी बरोबर. सुद्धा त्यांनी ते केलेलं आहे आणि त्याचा बेनिफिट बेसिकली दुसऱ्याला झालेला आहे आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरनी ते रिएम्बर्समेंट करता ओके थँक्यू. राईट दिलाय. ओके, अजून काही नसलं तर प्रवीण आपण पाटील सर. ओके सर. अनिल कुमार सर. हॅलो. आज सर्वांचे प्रश्न संपले असतील, आता आपण पुढे जाऊया. ऍडव्होकेट श्री संदीप गुजराती सरांनी खूप छान साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या प्रोव्हिजन्स समजावून सांगितल्या. खूप सुंदर पद्धतीने सर मार्गदर्शन केले. आपण केलेल्या मार्गदर्शनासाठी जन अदालत संस्थेतर्फे, जन अदालतच्या संपूर्ण टीम तर्फे आणि सर्व ऐकणारे सर्व श्रोत्यांतर्फे आपलं मनापासून आभार. तसेच ऍडव्होकेट श्री सागर नेवसे सर, देवेंद्र पाटील सर, प्रवीण तांबेकर सर, स्वाती चौधरी मॅडम व जन अदालतच्या संपूर्ण टीमला खूप छान लेक्चर सुरू करून मार्गदर्शन उपलब्ध करून दिले, याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार. आणि आपण सर्वांनी शांतपणे ज्ञान ग्रहण केलेत, आपल्या ज्या काही क्वेरीज होत्या त्या विचारल्यात, आणि आपलं समाधान करून घेतलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं आभार. धन्यवाद सर, धन्यवाद. पुन्हा एक वेळा थँक्यू व्हेरी मच.